Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. In this video, we are going to discuss the most important structural isomerism, that is tautomerism. In previous two videos, we have seen what is structural isomerism, their types, and chain isomerism and position isomerism. And second video was on functional isomerism and metamerism. So this is the last video on isomerism, that is tautomerism. Aldehydes and ketones are collectively known as carbonyl compounds. So this ketoenol tautomerism is mainly observed in carbonyl compounds like aldehydes and ketones. For example, you take CH3COCH3. This is nothing but dimethyl ketone, propanone, or known as acetone. In this structure, you will find that there is a carbon-oxygen double bond. And oxygen is a more electronegative and it has a two lone pair of electrons. So oxygen is a more electronegative than carbon. So it withdraws pi electrons of pi bond towards itself. And the carbon which is adjacent to carbonyl carbon is called alpha carbon atom. And the hydrogen which are attached to alpha carbon atom are called alpha hydrogen atoms. Such hydrogen atoms are active in a chemical reaction. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये ते ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. मग आता याच्यामध्ये होतं काय आपण बघूया. हा अल्फा कार्बन हाही अल्फा कार्बन ऍटम असणार आहे. एक आपण अल्फा कार्बन ऍटम विचारात घेऊया. यामध्ये सी डबल बॉन्ड ओ, दॅट इज द कीटो ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द कीटो फॉर्म ऑफ ऍसिटोन असं आपण म्हणूया. आता यामध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा and 1 pi bond. Sigma bond is a very strong bond as compared to pi bond, means pi bond is a weak bond. So pi electrons of pi bond are accepted or attracted towards the more electronegative atom, that is the oxygen. आणि त्यामुळं इथं CO बॉन्ड हा काय होतो, आपल्याला पोलर होतं. हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आता इथं आपण बघूया की या 3 CH बॉन्ड्स पैकी एक CH बॉन्ड आपण विचारात घेऊया की जिथं अल्फा हायड्रोजन आपल्याला पाहायला मिळतो. दिस अल्फा हायड्रोजन इज ऍक्टिव्ह. हा ऍक्टिव्ह आहे अँड इट इज ऍसिडिक इन नेचर. म्हणजे अल्फा हायड्रोजन इज नथिंग बट अल्फा प्रोटॉन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स, दॅट इज अल्डेहाइड्स अँड कीटोन्स, इज ऍसिडिक. तो ऍसिडिक असतो. आणि ऍसिडिक असल्यामुळं बीटा बी जो असणार आहे तो नथिंग बट बेस. सो दिस बेस ऍब्स्ट्रॅक्ट और ऍक्सेप्ट आपण म्हणूया अल्फा प्रोटॉन and forms a new functional group that combines both alkene and alcohol characteristic and hence the term enol. म्हणजे इथं काय होतं, अल्फा हायड्रोजन ऍटम जो असणार आहे तो ऍक्टिव्ह आहे, तो ऍसिडिक इन नेचर आहे. त्यामुळं बेस तो स्वतःकडं तो बेस काय करेल, तो तिथून काढून घेईल हायड्रोजन आणि BH असं कंपाऊंड तयार होईल की ज्यामध्ये इथं हा विड्रॉ करताना दिसतोय. आणि ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे दोघांच्या मधली, कार्बन आणि हायड्रोजन मधली,
this electron pair is shifted towards the next carbon, so there is a formation of a new bond. कार्बन कार्बन इथं डबल बॉन्ड तयार होतो, म्हणजे अल्किन सारखं स्ट्रक्चर इथं तयार होतं. आणि त्याच वेळी इथं पाय इलेक्ट्रॉन जे असणारे आहेत पाय बॉन्डचे ते ऑक्सिजन ऍटम कडे शिफ्ट होताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर जे असणार आहे की या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला असं दिसेल की देयर इज अ नो प्रोटॉन, म्हणजे इथला हा प्रोटॉन जो असणार आहे तो काढून घेतलाय. ऑक्सिजन कडे निगेटिव्ह चार्ज आलेला आहे कारण ती इलेक्ट्रॉन पेअर इकडे आलेली दिसते. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा नवीन तयार झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. हे HB जो असणार आहे यातला हायड्रोजन हा काढून घेतला जाईल, कारण ऑक्सिजन कडे बघा 2 4 6 आणि 2 8 म्हणजे ऑक्टेट पूर्ण झालेला असणार आहे. निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे एक इलेक्ट्रॉन पेअर जी इलेक्ट्रॉन डेफिशियंट H+ असणार आहे, प्रोटॉन असणार आहे किंवा हायड्रोजन आयन, तो विड्रॉ करेल, स्वतःकडे खेचून घेईल आणि त्यापासून OH तयार होईल. म्हणजे ते असं कंपाऊंड तयार झालं असेल की ज्यामध्ये दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स डबल बॉन्डची म्हणजे अल्किनचं कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळेल आणि अल्कोहोल्स म्हणजे OH ग्रुप पण आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे इनॉल म्हणजे EN रिप्रेझेंट्स द डबल बॉन्ड अँड OL रिप्रेझेंट द OH ग्रुप, म्हणजे हा त्याचा अर्थ असणारा आहे. आता इथं आपण बघूया की इथून हा प्रोटॉन निघालाय, कार्बन 1 कडून तो प्रोटॉन निघाला आणि ती इलेक्ट्रॉन पेअर पुढच्या कार्बन मध्ये आणि एक कार्बन मध्ये अशी वापरामध्ये येतो. त्यामुळे एक नवीन बॉन्ड तयार केला जातो, तो पाय बॉन्ड तिथं किंवा डबल बॉन्ड तयार झालेला असणार आहे. त्यानंतर ती 2 कडे येईल आणि 2 कडून कार्बन ऑक्सिजन 3 कडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 1 2 3 म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर असणारी आहे किंवा थोडक्यामध्ये प्रोटॉन जो असणार आहे तो प्रोटॉन एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज द 1-3 मायग्रेशन ऑफ हायड्रोजन. त्याला एक पासून तिसऱ्या ऍटम कडे मायग्रेट होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथून निघाला या कार्बन कडून 1 2 आणि इथं 3 कडे पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. याच्या पुढचं स्ट्रक्चर इथं तयार झालेलं आहे पहा. हा प्रोटॉन इथला काढून घेतला आणि बेस आहे तसा पुन्हा तो निघून गेला. म्हणजे इथं तयार जे स्ट्रक्चर आहे इथं डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किन, इथं OH आहे म्हणजे अल्कोहोल, त्यामुळे EN E रिप्लेस बाय OL म्हणजे इनॉल हे तयार होतं. याचं नाव आहे प्रोप 1En2OL. सो दिस इज द सेकंड अनदर फॉर्म दॅट इज द इनॉल फॉर्म ऑफ ऍसिटोन. म्हणजे ही दोन स्ट्रक्चर जे असणारे आहेत यामध्ये ऍसिटोनच म्हटलंय, इथं पण आपण ऍसिटोन म्हणतोय, परंतु ही ऍसिटोनची स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात की जी दोन्ही पूर्ण वेगळी असणारी आहेत. एकामध्ये C डबल बॉन्ड ग्रुप आहे तर एकामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप पण आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ही दोन्ही स्ट्रक्चर्स दे आर इंटर कन्व्हर्टिंग, म्हणजे याचं त्याच्यामध्ये आणि त्याचं याच्यामध्ये रूपांतर, कीटोचं इनॉल मध्ये आणि इनॉलचं कीटो मध्ये रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज नथिंग बट डायनॅमिक इक्विलिब्रियम विच एक्झिस्ट बिटवीन the keto form of acetone and enol form of acetone. This is the rapid equilibrium observed in these two isomers. So these two isomers are called tautomers. म्हणजे इथं आपल्याला काय पाहायला मिळतं तर ऍसिटोन हा एकच आहे, म्हणजे सेम कंपाऊंड आहे तो, which exists as a mixture of 2 or more structurally distinct molecules. म्हणजे ऍसिटोनच आहे परंतु तो वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, परंतु बोथ फॉर्म्स आर स्ट्रक्चरली डिफरंट and they are interconvertible. So there is a rapid dynamic equilibrium is established between these two forms, keto form and enol form. And हे दोन्ही फॉर्म जे असणार आहेत त्यांना आपण टाटोमर्स असं म्हणतो. and the phenomenon is known as a tautomerism. म्हणजे टाटोमेरिझम मध्ये काय असणार आहे, सेम कंपाऊंड्स एक्झिस्ट a mixture of two forms, that is keto and enol form, which are structurally distinct molecules and which are in a rapid dynamic equilibrium. So this is nothing but tautomerism.
हे आपण असं म्हणतो. आणि दोन्हीमध्ये फरक काय बघा. द टाटोमर्स ओळखायचं कसं, डिफर्स फ्रॉम ईच अदर इन द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ हायड्रोजन. म्हणजे हे ओळखण्याची एक पद्धती तुमच्या लक्षामध्ये येईल की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये टाटोमेरिझम मेनली पाहायला मिळेल, परंतु त्यामध्ये पुन्हा आणखीन काय कंडिशन्स आहेत ते आपण शेवटी बघणार आहोत की नेमकं टाटोमेरिझम, केटोइनॉल टाटोमेरिझम साठी व्हॉट आर द इसेन्शियल कंडिशन्स काय त्याही पाहणार आहोत. त्यामध्ये आणखीन बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की टाटोमर्स डिफर फ्रॉम ईच अदर इन द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ हायड्रोजन. म्हणजे पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ हायड्रोजन मध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की एक कार्बन वरचा हायड्रोजन हा 3 ऍटम जो ऑक्सिजन असणार आहे त्याकडे जोडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या दोन्ही स्ट्रक्चर कडे नीट पाहिलं तर एका हायड्रोजनची किंवा प्रोटॉनचा डिफरन्स आणि त्यामध्ये अरेंजमेंट, डिफरन्स इन द सेन्स अरेंजमेंट किंवा पोझिशन आपण म्हणूया, ही अटॅचमेंट ही वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक फॉर्म केटो फॉर्म तर दुसरा इनॉल फॉर्म असणारा आहे. आता क्वेश्चन अरायजेस आउट ऑफ दिस टू फॉर्म which form is a more stable, whether keto form or enol form. It is found that the keto form is a more stable than enol form. आता असं का होतं, केटो फॉर्मची स्टॅबिलिटी ही इनॉल फॉर्म पेक्षा जास्त काय, तर एकीकडे असं म्हटलं तर केटो फॉर्म हॅज अ लो एनर्जी. म्हणजे नैसर्गिक असं आहे की ज्याची एनर्जी कमी असणार आहे त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे. तसं केटो फॉर्म इज अ मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म बिकॉज द स्ट्रेंथ ऑफ, तुमच्या लक्षात येईल की केटो फॉर्म मध्ये सी डबल बॉन्ड ओ आहे आणि डबल बॉन्ड कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा अँड 1 पाय. इनॉल फॉर्म मध्ये तुमच्या लक्षात येईल की कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा अँड 1 पाय. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर कडं सिग्मा पाय आहे, परंतु एकामध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे तर एकामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग आता प्रश्न असा आहे की कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. मग पुढे काय होतं तर पाय बॉन्ड जो असणार आहे तो कुणामध्ये वीक आहे आणि कुणामध्ये स्ट्रॉंग आहे. ही स्ट्रेंथ डिटरमाइन्स द स्टॅबिलिटी ऑफ ए पर्टिक्युलर फॉर्म. म्हणजे तो जो फॉर्म असणार आहे कीटो आहे का इनॉल आहे, ती स्टॅबिलिटी ठरवताना आपल्याला विशेष करून त्या पाय बॉन्डची ताकद ही विचारात घ्यावी लागणारी आहे. इथं पहा, द स्ट्रेंथ ऑफ कार्बन ऑक्सिजन पाय बॉन्ड ही साधारणपणे 364 किलो जूल पर मोल इतकी आहे अँड दॅट ऑफ कार्बन कार्बन पाय बॉन्ड इज फाउंड टू बी 254 किलो जूल पर मोल इतकी असणार आहे. म्हणजे इथं कार्बन ऑक्सिजन पाय बॉन्डची ताकद ही कार्बन कार्बन पाय बॉन्ड पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी ही जास्त आपल्याला पाहायला मिळते. हे पुन्हा एकदा दुसरं सिम्बॉल इथं आलेलं आहे पहा. एक ॲरो शॉर्ट मध्ये उजवीकडे दिसतोय तर एक लॉंग ॲरो जो दिसतोय तो डावीकडे दिसतोय, म्हणजे केटो फॉर्म कडे दिसतोय. असं ज्यावेळी पाहायला मिळेल याचा अर्थ तुम्ही समजायचा आहे की उजवीकडे अगदी शॉर्ट दिसतोय याचा अर्थ त्याची स्टॅबिलिटी खूप कमी असणारी आहे. So prop 1En2OL, that is the enol form of acetone, it is found in only 1%. म्हणजे 1% फक्त त्याचं अस्तित्व असणार आहे. सो दिस फॉर्म इज अ निग्लिजिबल. परंतु इकडं डावीकडं ॲरो जो असणार आहे तो मोठा दाखवलेला असणार आहे, याचा अर्थ केटो फॉर्म इज अ स्टेबल फॉर्म असणार आहे. म्हणजे ही एक पद्धत आहे की स्टॅबिलिटी ओळखण्यासाठी असणारी आहे. आता याच्यामध्ये हे स्ट्रक्चर जर पाहिलं तर यामध्ये प्रोटॉन कुठेही दिसत नाही, कारण तो प्रोटॉन इथून तो गेलेला आहे. त्यामुळे डिप्रोटोनेटेड फॉर्म ऑफ इनॉल इज कॉल्ड इनोलेट. इनोलेट म्हणायचं असेल तर ही या दोन स्ट्रक्चरच्या मधली ती अवस्था असणारी आहे, त्याला इनोलेट असं म्हटलेलं आहे. या केटो फॉर्म कडून इनॉल फॉर्म कडे जाताना, म्हणजे ज्यावेळी आपण केटो फॉर्म कडून इनॉल फॉर्म कडे जातो त्यावेळेस अल्फा हायड्रोजन हा बेस काय करेल, तो काढून घेईल आणि इलेक्ट्रॉन पेअर पुढच्या कार्बन कडे वापरात येईल. म्हणजे देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. म्हणजे अल्किन हे स्ट्रक्चर तिथं किंवा डबल बॉन्ड तयार झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे इथं इनोलेट याला आपण म्हणू शकतो की जिथं प्रोटॉन हा दिसत नाही. आता एक दुसरं एक्झाम्पल बघा.
इथं ऍसिटाल्डिहाइड दिलेला आहे, यामध्ये CH3 C डबल बॉन्ड O आहे. दिस इज द कीटो फॉर्म ऑफ ऍसिटाल्डिहाइड. C डबल बॉन्ड O दिसतोय. कार्बोनिल कार्बन इज अटॅच्ड टू कार्बन, सो दिस इज अल्फा कार्बन and the hydrogen attached to alpha carbon are called alpha hydrogen. They are acidic in nature. त्यामुळं हा हायड्रोजन जो असणार आहे तो ऑक्सिजन कडे शिफ्ट होईल, हा डबल बॉन्ड जो असणार आहे तो सिंगल बॉन्ड होईल, आणि हा जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे हा हायड्रोजन प्लस निघून गेल्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर या दोघांच्या मध्ये वापरात येईल. त्यामुळं हा जो असणार आहे दिस इज नथिंग बट द इनॉल फॉर्म ऑफ ऍसिटाल्डिहाइड कॉल्ड विनाइल अल्कोहोल. म्हणजे ऍसिटाल्डिहाइडचा इनॉल फॉर्म, ऍसिटाल्डिहाइड हा कीटो फॉर्म आहे, तर त्याचा इनॉल फॉर्म काढाय तुम्हाला जर विचारला असेल तर या पद्धतीनं तो काढता यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, हा हायड्रोजन या एक कार्बन कडून निघाला, 2 कडून शेवटी तुम्हाला तो 3 कडे गेलेला पाहायला मिळेल. त्यामुळे 1-3 मायग्रेशन ऑफ हायड्रोजन ॲटम तिथं असणार आहे, हे विसरायचं नाही. कंडिशन फॉर कीटो इनॉल टाटोमेरिझम म्हणजे व्हॉट आर द कंडिशन्स रिक्वायर्ड for keto-enol tautomerism. This is the structural isomerism. First condition बघा, the compound must have electronegative atom like nitrogen, oxygen, sulfur, and this electronegative atom must be bonded by a double or triple bond. म्हणजे इथं एक नायट्रोजन असेल, मग तो कार्बन ला जोडला असेल डबल बॉन्डनं किंवा कार्बनला ट्रिपल बॉन्डनं जोडलेला असणार आहे. ऑक्सिजन जो असणार आहे तो कार्बनला डबल बॉन्ड जोडला असेल, किंवा सल्फर जो असणार आहे तो कार्बनला डबल बॉन्ड जोडलेला असणारा आहे. म्हणजे किंवा नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये पण डबल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. नायट्रो कंपाऊंड जे असणार आहे ते तिथं नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड असणार आहे. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला असं दिसेल की इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऍटम नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर आहे आणि तिथं तुम्हाला डबल बॉन्ड पाहायला मिळतो, तो डबल बॉन्ड कोणाकोणामध्ये असणार आहे पहा. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल, कार्बन सल्फर डबल बॉन्ड असेल, कार्बन नायट्रोजन NH म्हणजे हा अमाइन्सचा पार्ट असणार आहे, NO नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल, नायट्रो कंपाऊंड्स असणारे आहेत, किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असणार आहे, सायनाइड्स असणारे आहेत किंवा नायट्राइल्स आपण म्हणतो. इथं हा टाटोमेरिझम फिनॉमिनन पाहायला मिळेल, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढं सेकंड कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कंपाऊंड मस्ट हॅव ऍटलिस्ट 1 ऍसिडिक अल्फा हायड्रोजन. म्हणजे ज्या कार्बनला डबल बॉन्ड जोडलाय, जिथून नायट्रोजनला जोडला असेल, ऑक्सिजनला जोडला असेल, सल्फरला जोडला असेल, त्या कार्बनला जोडलेला दुसरा कार्बन जर असेल आणि तिथं जर हायड्रोजन ॲटम त्याला जोडले असतील तर मात्र हे केटो इनॉल टाटोमेरिझम आपल्याला 100% पाहायला मिळतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं कॅन यू टेल तुमच्यासाठी आहे आपला ब्रेन. आतापर्यंतचा सुरुवातीपासूनचा शेवटपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर देताना कुठेही अडचण येणार नाही. इथं पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म इज मोर स्टेबल. इथं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी, एक C डबल बॉन्ड O आहे, कीटो फॉर्म आहे, तर एक COH इनॉल OL आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे, त्यामुळे इनॉल हा फॉर्म असणार आहे. एक कीटो फॉर्म आहे तर दुसरा इनॉल फॉर्म असणार आहे. आता प्रश्न त्याने विचारला की विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोर स्टेबल. यू हॅव टू मेन्शन वेदर सायक्लोहेक्सा 2,4-diene 1-ONe और फिनॉल इज अ स्टेबल. आणि पुढे म्हटलंय की जर तुम्ही म्हणाला की दिस फॉर्म इज अ स्टेबल, सो यू हॅव टू एक्सप्लेन और गिव्ह द पर्टिक्युलर सायंटिफिक रिझन बिहाइंड इट. त्याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण असणार आहे ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे, की जे यापूर्वी या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यापासून पाहिला असेल तर याचं उत्तर देताना कुठेही अडचण येणार नाही. उत्तर तुम्हाला समोर तिथं आहे, फक्त ते सांगायचं आहे. एक ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे की ड्रॉ ऑल पॉसिबल इनॉल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग कार्बोनिल कंपाऊंड. तुम्हाला प्रश्न दिलाय की ड्रॉ ऑल पॉसिबल इनॉल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग कार्बोनिल कंपाऊंड्स. अल्डेहाइड किंवा कीटोन दिले असतील आणि त्याचा कीटो फॉर्म असेल तर तो इनॉल फॉर्म कसा असणार आहे, तो कीटो आणि इनॉल फॉर्म सायमल्टेनियसली तुम्हाला डायनॅमिक इक्विलिब्रियमच्या साहाय्याने दाखवायचा आहे. फर्स्ट 3 पेंटॅनोन, सेकंड 2 सायक्लोहेक्झॅनोन, थर्ड एक्झाम्पल असणार आहे प्रोपॅनल. म्हणजे फर्स्ट 2 आर
केटोन्स असणारे आहेत आणि थर्ड वन इज अ अल्डिहाइड. म्हणजे ही अल्डिहाइड्स आणि कीटोन जे असणारे आहेत त्यांचं रॅपिड टाटोमेरिझम हे इनॉल फॉर्म बरोबर होतं. तर ते इनॉल फॉर्म्स कुठले हे तुम्हाला काढायचे आहेत आणि त्याचा सराव होणं अपेक्षित असणार आहे. नीट आणि जेईच्या परीक्षांमधून हे संबंधित या संबंधित काही एमसीक्यूज हे असतातच. एक एमसीक्यू तुमच्यासाठी आहे, टाटोमेरिझम विल बी एक्झिबिटेड बाय. म्हणजे दिलेल्या खाली जे पर्याय असणार आहे त्यापैकी कोणता असा फॉर्म आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे की जे टाटोमेरिझम दाखवू शकेल. पहिलं पहा, एक ए पर्याय आहे CH3 thrice CNO, BiCH3 twice NH, CR3 CNO2 आणि DRCH2NO2. म्हणजे यापैकी कोणता, याचे स्ट्रक्चर्स काढा आणि ज्या कंडिशन्स आपण पाहिलेल्या आहेत त्या कंडिशन वरनं तुम्हाला सांगता येतं का हे बघा आणि याचा करेक्ट ऑप्शन हा तुम्ही मला सांगायचा आहे. मला वाटतंय निश्चित तुम्हाला टाटोमेरिझम हा एक अतिशय महत्वाचा कीटो इनॉल टाटोमेरिझम हा जो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो तुम्हाला निश्चित समजलेला असेल असं मला वाटतंय. आपण इथं थांबूया. धन्यवाद.